प्रत्येक घरात एक दुर्लक्षित नातं असतं, सासरा आणि सुनेचं. कविता तर प्रत्येक नात्यावर होते. सासू सुनांच्या भांडणाची चर्चा रंगते. पण कधी सासऱ्याचं आणि सुनेच्या नात्याबद्दल आपण कधी बोललोय किंवा कधी आपण कविता करण्याचा विचार केलाय? चला तर मग आज आपण एक कविता करूयात सासऱ्यांसाठी. प्रत्येक पुरुषाच्या मनात एक हळवा कोपरा असतो. प्रत्येक पुरुषाच्या मनात एक हळवा कोपरा असतो. सर्वात मोठा वाटा त्यातला लेकीचा असतो. पण सून घरी आली की हळूच त्या हळव्या कोपऱ्याची जागा सून कधी व्यापून टाकते हे त्याचं त्यालाच कळत नाही. तो कधी व्यक्त करत नाही. पण मुलाचं लग्न ठरलं की सून घरी येणार याचा आनंद त्याच्या गगनात मावत नाही. मग वाढणाऱ्या खर्चाची जमवाजमव करण्यासाठी त्याच्या पायाला दम कुठे उरतो. बायकोशी तो कसाही वागत असला तरी मुलाने सुनेशी प्रेमाने आणि आदरानेच वागावे असा त्याचा अबोल अट्टहास असतो. कारण या सुनेतच तो आता त्याच्या लेकीला शोधत असतो. आम्ही एवढं सहन केलं, आमच्या वेळी असं नव्हतं, आम्हाला हे भेटलंच नाही, हिला हे जमत नाही, तिला ते येत नाही, असं जेव्हा सासू म्हणते तेव्हा तो तिलाच दटावत असतो. होईल का हळूहळू सवय, तिला थोडा वेळ दे असं म्हणून तिला समजवत असतो. नवीन संसारात रुळताना सुनांना या सासऱ्याचाच तर खरा आधार असतो. बायकोला मदत करणं त्याला जमत नाही, पण सुनेची ओढताण पाहून मुलांना शाळेतून आणणं, घेऊन जाणं, त्यांचा अभ्यास घेणं, इतर छोटी छोटी कामं तो आवडीनं करत असतो. आणि मुलांनीही सुनेला मदत करावी असं त्याला मनोमन वाटत असतं. असाच एक प्रेमळ सासरा प्रत्येक घरात असतो जो आपल्या सुनेवर लेकीसारखं प्रेम करत असतो. असाच प्रेमळ सासरा प्रत्येक घरात असतो जो सुनेवर लेकीसारखं प्रेम करत असतो. असेल तुमच्याही घरी असा प्रेमळ सासरा तर त्याला